तुम्हा सगळ्यांचे आपल्या निस्वार्थी संस्कार या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास महाशिवरात्रीनिमित्त असणार आहे. कारण आज वार आहे बुधवार 26 फेब्रुवारी 2025 रोजी येत आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री म्हटलं तर सगळ्यात मोठा दिवस असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवांचा विवाह संपन्न झाला होता आणि म्हणून हा दिवस अगदी थाटामाटामध्ये साजरी केला जात असतो. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या दिवसाची आतुरता सगळ्यांनाच असते आणि या दिवसाचं व्रत देखील केला जातो. तर क्वचित काही ठिकाणी व्रत केला जात नसेल त्यासाठी देखील काही कारण असतात. तर शारीरिक व्याधी असेल, औषध पाणी असेल आणि तर ठीक आहे, पण उपवास केला जात नाही, पण तरीही उपवास करणे शक्य नसलं तरीही आपल्याला सेवा मात्र ही चुकवायची नाहीये. तर अगदीच तुम्हाला एखादं पुस्तक वाचता येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तर नक्कीच करू शकता. त्यामुळे नामस्मरणाला देखील तितकंच महत्त्व आहे. तर तुम्हाला कुठलीच सेवा करणे शक्य होत नसेल तर एका ठिकाणी बसून नामजप जरी केला तरीही ती सेवा भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते. कारण भगवान शिव म्हटलं तर देवादिदेव महादेव हे भोलेनाथ आहेत आणि भोळी बाबडी सेवा लवकर स्वीकारतात आणि आपल्याला प्रसन्न देखील होतात. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत. जेवढ्या सेवा करणं शक्य होणार आहे तेवढ्या तर करायच्याच आहेत. पण काही कारणास्तव नाही शक्य झालं, जसं की मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा काही आजारपण असेल, तर गरोदर महिला असतील, तर त्यांना सेवा करायला बसणं शक्य नसेल, तर मग तुम्ही नामस्मरण हे नक्कीच करू शकतात. पण असो, आजच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या, विशेष कुठली कामं करायची आहेत आणि कुठल्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत, हे सविस्तररित्या आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. त्यानंतर हवं तर तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. तर बघा, आज महाशिवरात्री आहे. आज आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठायचा आहे. तर अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नाही झालं तर सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ वगैरे झाली असावी, इतकी काळजी घ्यायची आहे. आता अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्याने आपला जो पितृदोष आहे तो दूर होत असतो. या व्यतिरिक्त राहू-केतूचे, कालसर्पाचे जे काही दोष असतील ते देखील हळूहळू कमी होऊ लागतात. पण मग यासाठी सातत्य असणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता सातत्य म्हणजे काय, तर तुम्ही काळे तीळ दर सोमवारी देखील टाकू शकतात. भगवान शिवांची जी कुठली सेवा आहे ती आपण सोमवारच्या दिवशी करतो. तशाच पद्धतीने प्रदोषच्या दिवशी देखील करतो. त्यामुळे प्रदोषच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ हे टाकावे, दर सोमवारी टाकावे आणि आज महाशिवरात्र आहे त्यामुळे आपल्याला काळे तीळ टाकायचेच आहे. तर काळे तीळ नसतील तर त्या व्यतिरिक्त तुम्ही काय टाकू शकता, तर गंगाजल असेल, जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे गंगाजल देखील मिळतं, तर ते असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. अगदीच तेही तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडंसं गोमूत्राची 1 थेंब 2 थेंब टाका तरीही चालेल किंवा पंचगव्य तुमच्याकडे असेल तर टाकलं तरीही चालेल. आता हे झाल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर आपलं जे घर आहे ते देखील आपल्याला पवित्र करून घ्यायचे आहे. तर आता घरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी किंवा गोमूत्र असेल, गंगाजल असेल तर ते थोडं-थोडं शिंपडायचं आहे. तर ते करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर कुठलाही सणवार असो, कुठलीही विशेष तिथी असो, उपवास तापास असो, त्या दिवशी आपल्याला ही जी काम आहेत ती करायची असतात. मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर, उंबरठा स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्यावर हळदी लेपन लावायचं आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. तर शुभलाभ लिहायचा आहे. अशा प्रकारे सकाळची सुरुवात आपल्याला प्रसन्नतेने करायची आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात केल्यानंतर आपल्याला देखील एक प्रसन्नता लाभते आणि घरातलं वातावरण देखील आनंदमय होण्यासाठी मदत मिळते. तर त्यानंतर जी काही आपली नेहमीची कामं आहेत ती तर आपल्याला करायचीच आहेत, पण
तत्पूर्वी सेवा आपल्याला करून घ्यायची आहे. अगदी तुम्हाला सकाळ सकाळी सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळात देखील सेवा करू शकतात किंवा आजचा संपूर्ण दिवस सेवेसाठी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भगवान शंकरांची सेवा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भगवान शंकरांची जरी महाशिवरात्र ही तिथी असली तरीही माता पार्वतीला देखील तितकंच महत्त्व आहे. म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करायची आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. तर अन्नपूर्णा मातेला आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे. तर आता हे झाल्यानंतर सेवा तुम्ही काय करू शकता तर प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड ही असतेच. असे क्वचित काही ठिकाणी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर भगवान शंकरांची पिंड घेण्याचा प्रयत्न करा. आता काही ठिकाणी भगवान शंकरांची पिंड ही तुळशीमध्ये ठेवली जाते तर देवघरात देखील ठेवली जात नाही. तर हे बघा, भगवान शंकरांची जी पिंड आहे ती देवघरातच ठेवली जाते तर तुळशीमध्ये कधीही भगवान शंकरांची पिंड ठेवू नये. तर आता तुळशीमध्ये काय ठेवतात तर शाळीग्राम ठेवला जातो. त्यामुळे तुळस जर तुमच्याकडे असेल तर ती देवघरात ठेवा. कोणीतरी भेट वगैरे दिलेली असेल तर ती देखील तुम्ही देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये ठेवू नका, कारण आपल्या देवघरामध्ये एकच शिवपिंड असायला हवी. तर तुम्हाला गिफ्ट वगैरे मिळाले असेल तर त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य पाणी करून ती पाण्यामध्ये विसर्जित करून द्या. आता सेवा आपण कुठल्या करू शकतो तर रुद्राभिषेक करू शकतो. तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये भगवान शंकरांच्या कुठल्या सेवा कराव्यात हे सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. नसेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे तर मोबाईलवर तुम्ही रुद्राभिषेक कसा करावा हे सर्च केलं तर तुम्हाला दिसून जाईल किंवा मग तुम्ही शिवमेन स्तोत्र म्हणू शकता. भगवान शंकरांची 108 नामावली आहे ती म्हणू शकतात. अशा प्रकारे छोट्या छोट्या सेवा केल्या तरी चालतील. पण त्यानंतर बघा, आजच्या दिवशी शक्यतो सफेद रंगाचे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. अगदीच नसेल तर तुमच्याकडे तर तुम्ही दुसरा कुठलाही रंग घालू शकता, पण मग रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका. त्यानंतर भगवान शंकरांना आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या. तर काय तर अर्पण करू शकतो तर तांदूळ आहे, काळे तीळ आहेत, पांढरी फुलं आहेत, बेलपत्र आहे, पंचामृत दूध या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपण भगवान शंकरांना अर्पण करू शकतो. त्यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला बेलपत्र अर्पण करताना विशेष काळजी घ्यायची आहे. जे बेलपत्र आपण अर्पण करतो ते 3 पानांचं असायला हवं. तर चिरलेलं, फाटलेलं, तुटलेलं असं अजिबात नको. चांगलं पान आपल्याला घ्यायचं आहे. भलेही तुम्ही 108 पानं अर्पण करू नका, एकच करा, पण ते व्यवस्थित करा. त्यानंतर पान अर्पण करताना हे नेहमी उलटं ठेवायचं असतं. ही देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर आता भगवान शंकरांची आराधना करताना आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे. इतर कुठलंही जेव्हा व्रत असतं तेव्हा शक्यतो आपण मौन व्रत धारण करायला हवं. भांडण तंटा किंवा वादविवाद जे काय आहे ते करायचे नाही. इतर वेळेसही कोणालाही हौस येते तर काही कारणास्तव या गोष्टी केल्या जातात. पण बघा, जेव्हा आपलं व्रत असतं तेव्हा त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला मौन व्रत धारण करायचे आहे आणि जास्तीत जास्त जो भर आहे तो सेवेवर द्यायचा आहे. तर त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करायला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जर रात्री जागरण करणे शक्य असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. तर बऱ्याच ठिकाणी रात्री कीर्तन वगैरे ठेवलेलं असतं तर सगळेजण एकत्र येऊन भगवान शंकरांच्या सेवाही करतात. अशा प्रकारे जर तुमच्या भागामध्ये होत असेल तर तुम्ही तसं करू शकता. या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये देखील आपल्याला चुकूनही झोपायचं नाही. तर बऱ्याचदा दुपारची आपली कामं वगैरे आवरली की आपल्याला थोडंसं झोप घेण्याची सवय असते, पण उपवासाच्या दिवशी चुकूनही आपल्याला झोपायचं नाहीये. तर आपल्याला तो जो वेळ आहे तो सेवेसाठी द्यायचा आहे. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर ही जी काही कामं तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहेत ती करायची झाली तर आता आपण आपल्याला काय करायचं नाही हे देखील सविस्तररित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा,
भगवान शंकरांना काही गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या नाही. त्यामध्ये काय येतं तर तुळस भगवान शंकरांना चुकूनही तुळस अर्पण केली जात नाही. तर बघा जेव्हा हरिहर भेट असते ना तेव्हाच फक्त भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जाते. या व्यतिरिक्त कधीही भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जात नाही. त्यामुळे चुकूनही तुमच्या पूजेमध्ये तुळसाचा समावेश करू नका. बऱ्याचदा आपण पूजा साहित्य जे असतं नेहमीप्रमाणे गोळा करतो आणि त्यामध्ये चुकून तुळसही घेतो. पण आतापर्यंत तुम्ही तसं केलं असेल तर सोडून द्या. पण आता माहीत झालं आहे तर तुळस चुकूनही भगवान शंकरांना अर्पण करू नका. तर या व्यतिरिक्त हळद-कुंकू देखील बऱ्याच महिला अर्पण करत असतात. पण भगवान शंकरांना चंदन अर्पण केलं जातं, तर हळद-कुंकू अर्पण केलं जात नाही. तर हे लक्षात घ्या. कारण जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा ते वैराग्याचं प्रतीक मानलं जातं. तर त्या ठिकाणी आपण फक्त भस्म अर्पण करू शकतो किंवा चंदन अर्पण करू शकतो. तर तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करायचं असेल तर तेव्हा तुम्ही केव्हा करू शकता तर जेव्हा तुम्ही भगवान शंकरांचा जो फोटो आहे त्यामध्ये माता पार्वती आहे, गणपती बाप्पा आहेत, कार्तिकी स्वामी आहेत, तेव्हा तुम्ही आवर्जून माता पार्वतीला हळद-कुंकू अर्पण करू शकतात. पण पिंडीवर चुकूनही हळद-कुंकू अर्पण करू नये. त्यानंतर चुकूनही आजच्या दिवशी मांसाहार करू नये. तर आता बरेच जण म्हणतील की महाशिवरात्रीला कोणीही मांसाहार करत नाही. पण क्वचित एखादं घर असं असतं की त्या घरामध्ये सगळेजण देवदेव करणारे असतात, पण एखादी व्यक्ती मांसाहार करते. तर बाहेर जाऊन करते तर त्या व्यक्तीला ह्या गोष्टींवर विश्वास नसतो आणि त्यामुळे ती बाहेर जाऊन मांसाहार करत असते. पण चुकूनही बाहेर जाऊनही आपण मांसाहार करायचा नाही. तर आता मांसाहार तर करायचाच नाही, पण जे सात्विक अन्न आहे ते देखील आपल्याला घ्यायचे नाही. तर आता उपवास तर असणारच आहे, पण काही ठिकाणी किंवा काही कारणास्तव ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी आवर्जून खाण्याबाबत काही नियम पाळायचे आहेत. जसं की कांदा लसूण असेल आपल्याला खायचा नाही. तर या व्यतिरिक्त मसूर डाळ जी आहे ती देखील आपल्याला आजच्या दिवशी खायची नाहीये. तर उपवास करणे शक्य होत असेल तर आवर्जून करावा. पण तुम्हाला उपवास करणे शक्य होत नसेल तर तुम्ही साधं जेवण करणार असाल तर काहीच हरकत नाही. पण ते जेवण करत असताना त्यामध्ये कांदा, लसूण वापरू नका आणि मसूर डाळ चुकूनही वापरू नका. तर ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर त्यानंतर भगवान शंकरांच्या पूजेमध्ये आपल्याकडून एक होणारी चूक अशी की आता बाजारामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी नवीन उपलब्ध होत असतात. जसं की पूजेचं ताट असेल, नैवेद्याचं ताट असेल, ते प्लास्टिकमध्ये विविध प्रकारच्या डिझाईनमध्ये जसं की केळीच्या पानाचं देखील ताट आपल्याला प्लास्टिकचं बघायला मिळतं आणि ते दिसायला खूप आकर्षक वाटतं. म्हणून आपण अशा प्रकारचे ताट घेतो आणि देवाला त्यामध्ये नैवेद्य दाखवतो. पण कुठल्याही देवदेवतांना प्लास्टिकच्या ताटामध्ये नैवेद्य दाखवू नये. तर त्यासाठी आपल्याला स्टीलचं भांडं वापरायचं आहे. तुम्ही चांदीचं वापरा किंवा सोन्याचंच वापरा असा काहीच हट्ट नाही. पण जे आपल्याकडे स्टीलचं भांडं असतात ते आपल्याला वापरायचं आहे किंवा दुसऱ्या धातूचं तुम्ही वापरू शकता. पण चुकूनही आपल्याला प्लास्टिकच्या भांड्याचा वापर यामध्ये करायचा नाही. तर महाशिवरात्रीलाच नव्हे तर कुठल्याही पूजेमध्ये रोजच्या नैवेद्यामध्ये देखील आपण प्लास्टिकच्या वस्तूचा वापर करायचा नाही. तर ही विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर त्यानंतर आता भगवान शंकरांना अभिषेक केला जातो आणि आवर्जून तो करावा. पण या ठिकाणी देखील एक विशेष काळजी घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तेव्हा तुम्ही तांब्या पितळ्याची भांडी वापरू नका. कारण तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण दूध दही टाकतो ना तेव्हा थोड्या वेळाने ते बाधतं आणि त्यामुळे ते एक प्रकारचं विष तयार होतं आणि अशा प्रकारचं विष जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तर कुठेतरी आपल्याकडून ते महापाप घडतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही दह्याचा वापर करणार असाल किंवा मग दुधाचा वापर करणार असाल तर अशा प्रकारची भांडे घेऊ नका. हो, तुम्हाला फक्त पाण्याने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही अर्थात कुठलीही भांडे घ्या. पण दह्याचा वापर करणार असाल तर आपल्याला तांब्याची भांडं वापरायची नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ही विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं हे सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आजच्या दिवशी शिवपिंडीवर आपण दही भाताचं लेपन देखील करू शकतो. जर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या निस्वार्थी संस्कार या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये कळवा आणि काही शंका असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद.